उस्मानाबाद जिल्ह्यात काल वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। काल संध्याकाळी सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत चालू होता। वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं उस्मानाबादमधील विजेचे खांब पडले असून शहरात कालपासून वीज नाहीये। काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याचं कळतंय। सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसामुळे पॉली हाऊसचं देखील मोठं नुकसान झालंय, तर जिल्ह्यातल्या पोल्ट्री फार्मचंही नुकसान झालंय। यात 500 कोंबड्या दगावल्याची माहिती मिळते, तर जिल्ह्यात 4 जणांचा वीज कोसळून मृत्यू झालाय। सातारा जिल्ह्यात काल रात्री 10 वाजल्यापासून पावसाला सुरुवात झाली। सातारालगतच्या परिसरात ढगांच्या गडगडाटासह काल जोरदार पाऊस झाला। साताऱ्यातील मान खटाव या दुष्काळी भागात सुद्धा पावसानं हजेरी लावली। सोसाट्याच्या वाऱ्यासह पडत असलेल्या पावसामुळे सातारा परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात आला। या पावसामुळे अनेक झाडं उन्मळून पडली आहेत। मात्र वाऱ्यासह पडत असलेल्या पावसानं साताऱ्याच्या वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाल्याचं कळतंय। सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कोळा गावात एकाचा वीज पडून मृत्यू झालाय। रात्री झालेल्या पावसात शरद सरगर नावाच्या इसमाच्या घराचे पत्रे उडून गेले होते, त्यामुळे तो आपल्या कुटुंबासह गावातल्या एका मंदिरात आसरा घ्यायला आला होता। मात्र त्याच वेळेस विजेच्या धक्क्यानं त्याचा जीव गेला। याआधी मागच्या वर्षी सुद्धा वादळी वाऱ्यामुळे त्याच्या घराचे पत्रे असेच उडून गेले होते। या घटनेत सागरला आपला पाय गमवावा लागला होता। मात्र वादळ आणि विजेची भीती बसलेल्या सागरचा विजेच्याच धक्क्यानं दुर्दैवी मृत्यू झालाय। लष्कर साहित्य पुरवठा केंद्राचे लेफ्टनंट जनरल रवी थोडगे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। जळगावच्या फॉन्ड्री क्लस्टर इथं हा कार्यक्रम पार पडला। लष्कराला शस्त्रास्त्र आणि इतर साहित्य पुरवण्यासाठी या केंद्रातून उद्योजकांना मार्गदर्शन केलं जाणार आहे। बेळगावमधील 50 कंपन्यांनी साहित्य पुरवण्यासाठी आपली नोंदणी केली आहे। यापैकी काही उत्पादकांना ऑर्डर देखील मिळाली आहे। वर्ध्यातील पुलगावमध्ये शहीद जवान कॅन्डल मार्च काढून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। केंद्रीय दारुगोळा भांडारात लागलेल्या आगीत 2 लष्करी अधिकाऱ्यांसह 17 जवान शहीद झाले होते। आपल्या जीवाची पर्वा न करता अनेकांचे प्राण वाचवताना या जवानांनी बलिदान दिलं। या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गांधी पुतळ्यापासून शहीद स्मारकापर्यंत वर्ध्यात कॅन्डल मार्च काढण्यात आला होता। लांजा कुवे मार्गावरती झालेल्या भीषण अपघातात 2 मृत्यू झालेला आहे, तर 8 जणांचा यात जखमी झाल्याची माहिती मिळते। मंगेश डोंगरे आणि रवींद्र भाताडे यांचा या अपघातात मृत्यू झालाय। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं सुमो गाडी झाडावरती जाऊन आदळली आणि हा अपघात घडला। या अपघातात सुमो गाडीची पूर्णपणे मोडतोड झालेली आहे। दरम्यान अपघातातील जखमींना उपचारासाठी रत्नागिरीच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प फिरण्यासाठी आता पर्यटकांसाठी एक नवीन पर्याय उपलब्ध करून देण्यात आलाय। वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या वनविकास महामंडळानं ताडोबा भ्रमंतीसाठी पर्यटकांना एक नवीन बसची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। 21 आसन क्षमता असलेली ही बस सकाळ आणि दुपार अशा 2 फेऱ्या करणार आहे। त्यामुळे अगदी कमी किमतीत आता पर्यटकांना ताडोबा भ्रमंती करता येईल। मोताळा इथं खडसे समर्थकांनी अंजली दमानिया यांचा पुतळा जाळला। दमानिया यांनी खडसेंवर लावलेले आरोप हे निरर्थक असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या खडसे समर्थकांनी यावेळेला दमानिया यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। गेल्या 30 वर्षात नक्षल्यांनी केलेल्या दलितांच्या हत्यांचा निषेध करण्यासाठी भूमकाल संघटनेनं अहेरी तालुक्यात धिक्कार सभेचं आयोजन केलं होतं। जिल्ह्यातील शिकलेल्या, संघटित आणि शहरी भागाशी जुळलेल्या दलित समाजाला नक्षलवाद्यांकडून दडपलं जातं असा आरोप करत या सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। नक्षल्यांच्या दहशतीला न घाबरता छत्तीसगडसह राज्यातल्या 30 गावातील शेकडो नागरिक या सभेला उपस्थित होते। पिंपरी चिंचवडच्या हिंजवडीमधल्या मॅफ्लो इंडिया कंपनीच्या विरोधात 32 कामगारांनी चक्री उपोषण सुरू केलं आहे। या हंगामी कामगारांना गेल्या 2 महिन्यांपासून कंपनीतून काढून टाकण्यात आलं आहे। त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावं यासाठी गेल्या 1.5 महिन्यांपासून हे उपोषण सुरू आहे। कंपनी प्रशासन याची दखल घेत नसल्यानं संतप्त कामगारांनी आता आत्मदहनाचा इशारा दिला। अकोला महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना गेल्या 4 महिन्यांपासून वेतनच मिळालेलं नाही। या विरोधात गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन केलं जात आहे, मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी ताटवाटी आंदोलन केलं।
पालकमंत्री, खासदार आणि आमदारांच्या घरासमोर जाऊन आंदोलकांनी ताटवाटी बजाव आंदोलन केलं. या आंदोलनात मोठ्या संख्येनं कर्मचारी सहभागी झाले होते. सफाई कामगार म्हणून नोकरीमध्ये सामावून घ्यावं यासाठी बुलढाण्यामध्ये एका दलित विधवा महिलेनं उपोषण सुरू केलंय. उच्च न्यायालयानं निर्णय दिलेला असतानाही मायाबाई बेंडवाल यांना नगरपालिकेत अनुकंपा तत्वावर नोकरीमध्ये सामावून घेण्यात आलेलं नाही. स्थानिक राजकारणाचा बळी पडत मुख्याधिकारी आपल्याला त्रास देत असल्याचा आरोप बेंडवाल यांनी केला आहे. आपल्याला न्याय मिळावा यासाठी त्या नगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर सध्या उपोषणाला बसलेत. अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये शिक्षकांच्या बदल्यांवरून प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमधील संघर्ष टोकाला पोहोचला. या निमित्तानं घेण्यात आलेल्या सभेमध्ये 70 सदस्य आणि 5 अधिकाऱ्यांनी सभात्याग केला. शिक्षकांचं समानीकरण रद्द व्हावं आणि 207 शिक्षकांना आंतरजिल्हा बदली पदस्थापना मिळावी या मागण्यांसाठी सदस्य आग्रही आहेत. तर दोन्ही विषय वेगवेगळे असून नियमानुसार निर्णय घेतल्याचा दावा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केला आहे.